नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर खुशखबर बघण्या अगोदर सर्व बहिणी पटापट या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. म्हणून सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आहे की येत्या 8 दिवसामध्ये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर येत्या 8 दिवसामध्ये ऑक्टोबरच्या अडीकीने पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहे की आणखी रक्कम वाढून मिळणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज या ठिकाणी आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत या ठिकाणी महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट पाहत आहेत की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, ऑक्टोबरचे पैसे कधी मिळणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका, ती आता या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपलेली, तुम्हाला वाट बघायची आवश्यकता राहणार नाही आहे, कारण की महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. बघा, ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, म्हणजेच 4 ते 5 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत आणि या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचे जे काही पैसे त्या ठिकाणी येणार अशी बहिणींना अपेक्षा आहे. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तरीही अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहे. म्हणजेच काय, तर ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपायला अवघे काही दिवस या ठिकाणी उरलेले आहेत, तरीसुद्धा अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. दरम्यान लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचं दिसत आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये, म्हणजेच काय, तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आणि याबाबत अजून ऑफिशियलरित्या अनाऊन्समेंट झालेली नाही आहे. मात्र लवकरच याबाबत घोषणासुद्धा ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होतील किंवा येत्या 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे, कारण की हा महिना संपायला अवघे फक्त 4 ते 5 दिवस बाकी आहे आणि ह्या दिवसांमुळे तुमच्या अकाउंटवर हे पैसे नक्की येणार आहे, कारण की संपूर्ण जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटवर हे पैसे कधी येऊ शकतात. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, तर लाडकी बहिणीला येत्या 8 दिवसामध्ये पैसे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत येत्या 8 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्या आधीच हे पैसे मिळणार आहे. त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात, कारण की निवडणूक लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे. मग त्याच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे वाटप केले जातील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे येणार आहे. म्हणजेच काय, तर येत्या 8 दिवसामध्ये कधी तुमच्या अकाउंटवर हे पैसे येऊ शकतात, अगदी उद्यासुद्धा येऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही आहे. त्यामुळेच महिलांना काही दिवसामध्ये पैसे येऊ शकतात. अद्याप अजून घोषणा झालेली नाही, पण लवकरच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होतील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. तर बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगायचे. आणि KYC झाले की नाही ते सांगा, कारण ज्या बहिणींची KYC झाली त्यांनाच पैसे मिळणार आहे. KYC झाले की नाही कमेंट करून सांगायचं आहे. झाले असेल तर हो लिहून पाठवा आणि झाले नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.